स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास करून पास होण्याची परीक्षा नाही. लाखो मुलं या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करतात, पण काही लोकच उत्तीर्ण होतात. टू डिफीट युअर एनिमी यू मस्ट नो युअर एनिमी. म्हणून ही स्पर्धा परीक्षा जर काढायची असेल तर आपल्याला या परीक्षेचे सगळे परीक्षा पद्धत, सगळे प्रश्नांच्या स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओचा अजेंडा तोच आहे की आपल्याला ही संपूर्ण परीक्षा माहीत असणं गरजेचं आहे. या परीक्षेमध्ये सर्व प्रश्नाची रचना कशी आहे आणि त्याची पद्धत कशी असेल हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण ही लढाई जिंकू शकणार नाही. जोपर्यंत आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा स्ट्रक्चर आणि प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने मांडायचा आहे आणि तो किती मार्काला येतो, जोपर्यंत आपण प्राथमिक इथून सुरुवात करतच नाही तोपर्यंत आपल्याला ही परीक्षा गवसणार नाही, यामध्ये आपल्याला यश येणार नाही. आणि म्हणून तुमच्या मदतीसाठी आज आपण हा कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ आणलेला आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या प्रश्नांचं स्वरूप पाहणार आहे. आणि निम्मी लढाई तर आपण तेव्हा जिंकून जातो जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजून जाते. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आणि संपूर्ण पेपर पॅटर्न, कुठे कुठे कसे कसे प्रश्न आहेत, कुठे नेगेटिव्ह मार्किंग आहे, साधारणपणे कसे घटक येतील, हे सगळी माहिती आपण या एका कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओमधनं आपण तुम्हाला देणार आहोत. हा व्हिडिओ जे प्रथमतः तयारी करत आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह पासून आता डिस्क्रिप्टिव्हला फर्स्ट टाइम स्विच होत आहेत, यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरेल. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला, मी म्हणेल फक्त ऐकला नाही तर समजून घेतला, तरी तुम्हाला भरपूर काही गोष्टी लक्षात येतील. तर आज आपला अजेंडा हाच आहे की सर्व प्रश्नांची रचना आणि त्याच्या पद्धती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे जर आपल्याला माहीत नसेल तर पास होणे अशक्यच आहे, मी असं म्हणेन. तर सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं की MPSC ने नवीन पॅटर्न आलेला आहे आणि त्यालाच आपण डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक पॅटर्न असं म्हणतो. 2025 ला ही परीक्षा प्रथमतः होईल आणि याच्या पुढे हाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कंटिन्यू राहणार आहे. बिलकुल UPSCच्या लाईन ऑफ थॉटवर हा पॅटर्न आहे. बिलकुल UPSC सारखा नाही, कुठेतरी आपल्याला थोडासा फरक करता येईल, पण आपल्याला त्याच लाईन ऑफ थॉटवर किंवा त्याच पॅटर्नच्या अनुसार ही सुद्धा MPSC ची रचना आपल्याला झालेली दिसून येते. कोणती? राज्यसेवेची. म्हणून आता आपण पाहणार आहोत की या नवीन वर्णनात्मक पॅटर्न मध्ये आपल्याला काय काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर प्रथमतः बिलकुल बेसिक पासून मी सुरुवात करतोय. आणि आपल्याला माहिती आहे की जुन्या टाइप मध्ये किंवा पूर्वीच्या काळासारखाच या परीक्षेला सुद्धा 3 स्टेजेस असणार आहे. आणि त्या 3 स्टेजेस म्हणजे कोणत्या? प्रिलिम्सची स्टेज, त्याला आपण पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर मेन्सची स्टेज, त्याला आपण मुख्य परीक्षा, आणि मग तुमची पर्सनॅलिटी टेस्ट किंवा त्याला मुलाखत असं आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. आता जे मुलं बिलकुल नवीन आहेत त्यांच्यासाठी एक बिलकुल साधी माहिती म्हणजे ही जी पूर्व परीक्षा आहे, ही पूर्व परीक्षा फक्त स्क्रीनिंगची परीक्षा आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय? ही तुमची फक्त एक चाळणी आहे. ही चाळणी म्हणजे जे मुलं सिन्सिअर सिरियस आहेत त्यांच्यासाठी हा पहिला टप्पा एक आपण म्हणू हर्डल असतो. म्हणजे एकदा त्यांनी ही परीक्षा पास केली की मग तुमची जी सिलेक्शन आहे ती सिलेक्शन या 2 टप्प्यांवर आहे, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीवर. आता मुलाखतीवर तर आपल्याकडे स्पेशल प्रोग्राम चालतात, पण माझं ध्येय आहे की ही जी मुख्य परीक्षा आहे आणि ही पूर्व परीक्षा आहे, जी अभ्यासाच्या बळावर आपण काढणार आहोत, ही आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. म्हणजे महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या सिलेक्शन मध्ये जी बजावते ती म्हणजे मुख्य वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा. आणि अंतिम निवडमध्ये आपल्याला एक महत्त्वाचं पर्सनॅलिटी टेस्ट सुद्धा आपल्याला म्हणू की काम करणार आहे. पण मुख्य वर्णनात्मक पॅटर्न आणि प्रिलिम्स जी स्क्रीनिंग टेस्ट आहे, जिथे सर्वात मोठी चाळणी लागते, या दोन्ही टप्प्यांमध्ये कसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना कसं इव्हॅल्युएट केलं जाईल, कुठे नेगेटिव्ह मार्किंग आहेत आणि कुठे आपल्याला साधारणपणे किती मार्काचे कसे प्रश्न येतील, हे सगळं आपण डिटेल ऑफिशियल नोटिफिकेशनने समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात पहिले प्रिलिम्सच्या बद्दल आपण चर्चा करूया. तर प्रिलिम्सचा जो टप्पा आहे, या प्रिलिम्सच्या टप्प्यामध्ये आपल्याला 2 पेपर दिसणार आहेत. पहिला पेपर आणि दुसरा पेपर. याला पेपर 1 असं म्हणतात, GS1, आणि ह्याला पेपर 2 असं म्हणतात, पण याला आपण CSATचा पेपर म्हणून ओळखतो.
सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, जो आपण म्हणू उतारे, अंकगणित आणि निर्णय क्षमतेच्या प्रश्नांवर तुमची चाचणी घेणार आहे. या दोन्ही पेपरमध्ये आपण जर पाहिलं तर या दोन्ही पेपर 2-2 तास एका दिवसात होणारी ही परीक्षा 200 गुणांसाठी होणार आहे. म्हणजे 200 आणि 200 एकूण 400 गुणांची ही काय आहे पेपर आहे. प्रत्येक पेपर 200 असं मला म्हणायचंय. आता हे जे प्रत्येक पेपर आहे या 200 आणि 200 गुणांसाठी या प्रत्येक पेपरमध्ये प्रश्नांची संख्या वेगवेगळी आहे. जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न येणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला आहे. आणि जो दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये 80 प्रश्न येणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला आहे. तर प्रश्नांची संख्या वेगळी आहे आणि प्रश्नांची मार्किंग स्कीम सुद्धा वेगळी आहे, पण एकूण गुण 200-200. त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की हा जो दुसरा पेपर आहे ज्याला आपण सीसॅटचा पेपर सांगितलेला आहे, हा सीसॅटचा पेपर तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनच्या अनुसार यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. 33% किंवा 33% गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. 33% गुण जर आपण पाहिलं तर साधारणपणे मी सांगू शकतो की 66 ते 67 मार्क आणि अधिक मार्क घेऊन तुम्हाला हा फक्त उत्तीर्ण करायचा आहे. यामध्ये घटक कोणते तेही मी तुम्हाला सांगतो. मात्र या 200 प्रश्नांसाठी ही जी 100 मार्क आहे, 100 प्रश्न आहेत, या 200 मार्कांसाठी जे 100 प्रश्न तुम्ही देणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा आहे. ठीक आहे. 120 125 अधिक स्कोर जर तुमचा असेल तर तुम्ही मुख्य परीक्षेला आरामात जाऊ शकतात. ठीक आहे. मॅक्सिमम स्कोर आपल्याला ठेवायचा आहे. प्रत्येक वर्षी हा स्कोर व्हेरी होतो, पण आपण म्हणू 120 130 मार्क असेल तर त्याला शक्यतो कोणी थांबवणार नाही मुख्य परीक्षेत द्यायला. तर असे हे 2 पेपर असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं एक लक्षात घ्यायचंय की हे जे दोन्ही पेपर आहेत हे दोन्ही पेपर निगेटिव्ह मार्किंग सकट आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, तुमच्या जर 3 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले, त्या 3 प्रश्नांना 2 जर तुमचे बरोबर आले आणि एक तुमचा चुकला तर याला तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मिळणार आहे एमपीएससी मध्ये. आणि यूपीएससी मध्ये हाच 1/3 आहे. 1/3 म्हणजे जास्त होऊन जातो, पण एमपीएससी मध्ये मात्र 1/4 निगेटिव्ह आपल्याला दिसून येतो. ही माहिती इथे लिहिलेली आहे मी की दोन्ही पेपर्स मध्ये आपल्याला एक निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 म्हणजे किती, 25% गुण. 25% कोणाचे, तर बघा इथे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे आणि इथे प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला आहे. तर 2% 1/4 असेल म्हणजे साधारण 0.5 आणि 2.5% 1/4 म्हणजे जो पण त्याचं गणित येईल. आणि 1.4 याचे आणि 1/4 याचे 1/4 याचे एवढे निगेटिव्ह गुण तुमच्या दोन्ही पेपरमध्ये तुमचा स्कोर काढताना कॅल्क्युलेट केले जातो. आणि म्हणून आपल्याला खूप सांभाळून ॲक्युरसीने हे पेपर सोडवणं गरजेचं आहे. सीसॅट पेपर हा केवळ अर्हतकारी आहे. तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर फक्त याचा दिला जातो. हा फक्त तुम्ही क्वालिफाय केला का नाही हे बघितलं जातं. त्याचे मार्क तुम्हाला येतात, पण फक्त 67 म्हणजे 67 68 मार्क मिळाले आणि कोणाला 126 मिळाले तरी तो इथे सेम असतो, कारण त्याचे मार्कच घेतले जात नाही. फक्त एकूण क्वालिफाईंग गुण याचे घेतले जातात. आणि म्हणून 33% गुण म्हणजे साधारणपणे 66-67 गुण आपल्याला घेऊन पुढे जाणं आवश्यक आहे. मी तर म्हणतो 70+ आपण थोडक्यात घेऊन घ्यायचे, म्हणजे 4-5 मार्काचा आपल्याकडे बफर असतो, म्हणजे आपण 66-67 या लिमिटच्या थोडासा आपण पुढे असो असं आपण म्हणूया. तर तशा पद्धतीने हा आपल्याला एक साधारणपणे काय दिसून येतो, याचं पेपर पॅटर्न आणि याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं कॅल्क्युलेट केलं जातं. आता परत पेपर 1 मध्ये, आता पेपर 1 मध्ये घटक कोणते, आता हा सुद्धा एक मोठा विषय आहे. पण प्राथमिकतः तुम्हाला माहिती देण्यासाठी जो आपला GS1 आहे पेपर 1, ज्याच्यामध्ये आपण 100 प्रश्न, प्रत्येकी प्रश्न 2 मार्काला, 200 मार्काचा हा जो पेपर आपण अटेंड करतोय त्याच्यामध्ये एकूण आपल्याला हे 7 घटक दिसून येतात. 2 घटक मी एकत्र केले तर म्हणून तुम्हाला इथे फक्त 6 घटक दिसत असतील. तर पहिला घटक येतो इतिहास, हिस्ट्री, जो 15 मार्कासाठी आपल्याला आलेला दिसून येतो. 15 प्रश्न याचे येतील. त्याच्यानंतर 2 घटक जे एकत्र मी केले आहेत ते म्हणजे भूगोल आणि पर्यावरण. भूगोल आणि पर्यावरण मिळून 20 प्रश्न आपल्याला आले दिसतील. त्यामध्ये 15 भूगोलला असतात आणि 5 साधारण पर्यावरणाला असतात. तर हे साधारणपणे आपल्याला गणित दिसून येतं. त्याच्यानंतर तिसरा जो आपण घटक आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे अर्थशास्त्र, ज्याचे परत 15 गुण आहेत.
परत राज्यशास्त्र पॉलिटी ज्याचे परत 15 प्रश्न आपल्याला दिसून येतात. सॉरी, हे सगळेचे सगळे प्रश्न आहे बरं का. प्रश्न यांना गुणीला 2 केल्यानंतर तुम्ही गुण म्हणायचं. आणि चालू घडामोडी याच्यामध्ये प्रश्न 15 गुण 30 आणि विज्ञान म्हणजे जनरल सायन्स याच्यामध्ये प्रश्न 20 आणि प्रत्येकासाठी 2 गुण म्हणजे 40 मार्कासाठी हे आपल्याला दिसून येतं. तर 40 अधिक 30 70, 70 अधिक 30 100 आणि 100 अधिक 30 130 आणि 130 अधिक 40 इथे म्हणता येईल आपल्याला. तर 170 आपल्याला दिसून येतात आणि 170 अधिक 30 असे 200 गुण आपल्याला या घटकांच्या आधारे घ्यावे लागतात. तर हा आपला पहिल्या घटकाचा वाटप आहे. आता हा प्रत्येक घटक कसा तयार करायचा ही तर एक मोठा आणि गहन विषय आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, व्हिडिओ घेऊन येणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला काहीही शंका कुशंका असेल तर खाली आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकतात, कमेंट करू शकतात. तुमची कोणतीही गरज जी आहे परीक्षेची ती पूर्ण केली जाईल. तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर आपली शिक्षक मंडळी किंवा आपली काउन्सिलिंग टीम तुमच्याशी बोलून तुमच्या छोटा डाऊट, कारण छोटा डाऊट आमच्यासाठी छोटा असू शकतो पण तुमच्यासाठी मोठी अडचण असू शकते. मग म्हणून ती मोठी अडचण समजूनच आपण तुमच्याशी चर्चा करू आणि तुम्हाला त्या पद्धतीने तुमची काळजी घेऊ. त्यामुळे तुम्ही कॉल करा, कॉल करून व्हॉट्सअप करा. कॉल करायला जर तुम्ही थोडक्यात तुम्हाला जमत नसेल तर एक व्हॉट्सअप ड्रॉप करा, तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यानंतर पुढे जो आहे तो पेपर 2. पेपर 2 म्हणजे कोणता, सीसॅट. मग सीसॅट जो पेपर 2 आहे अर्हतकारी, ज्याच्यामध्ये आपल्याला 67 मार्क फक्त घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये टोटल येणारे 80 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न 2.5 मार्कासाठी आहे. असं 200 गुणांचा हा जो पेपर आहे. या गुणांचं वाटप कसे बघा, याला सुद्धा नेगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, तर यामध्ये आपण पाहिलं तर उतारे वाचून त्याचं आकलन करून प्रश्नांची उत्तरे द्या. यातला सर्वात मोठा घटक आहे तो 50 प्रश्नासाठी, म्हणजे मोठा चंक इथेच जातो. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग किंवा तर्क क्षमता आणि बौद्धिक चाचणी याच्या संदर्भात जे प्रश्न आहेत हे प्रश्न साधारणपणे 15 येतील. आणि 15 प्रश्न म्हटल्यानंतर आपल्याला साधारणपणे 30 गुणांचा हा काय दिसून येतो, सेक्शन दिसून येतो. तर प्रश्न ह्याचे 50, ह्याचे 15 झाले 65 आणि पुढचे 10 जे प्रश्न आहे ते गणितावर आपल्याला दिसून येतात. मॅथ्स किंवा आपण त्याला अंकगणित असं म्हणतो. साधारणपणे जे जनरल ऍप्टिट्यूडचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला 10 दिसतात आणि म्हणून 65 अधिक 10 75 प्रश्न इथे आपल्याला दिसतात. आणि शेवटचे जे 5 प्रश्न असतात क्रमांक 76, 77, 78, 79 आणि 80 हे जे 5 प्रश्न आहेत हे 5 प्रश्न डिसिजन मेकिंग निर्णय क्षमतेवर आपल्याला दिसून येतात. तर हा सगळाचा सगळा आपल्याला 80 प्रश्नांचा असं वाटप दिसतो. या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांपैकी जवळजवळ ही जी 75 प्रश्न आहेत या 75 प्रश्नांना नेगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आणि फक्त हा जो शेवटचा सेक्शन आहे कोणता, डिसिजन मेकिंग, ही फक्त 5 प्रश्न आहे, याला नेगेटिव्ह मार्किंग नाही. ही गोष्ट तुम्ही थोडक्यात निदर्शनास आणून घ्या. आणि म्हणून नेगेटिव्ह मार्किंगची सगळी स्कीम आहे फक्त 5 प्रश्न वगळता आणि त्यामुळे डिसिजन मेकिंगचे ही 5 प्रश्न आपण म्हणू शकतो की ही काय आहे, जिला नेगेटिव्ह मार्किंग नाही, हिला तुम्ही अटेम्प्ट करायचं. मग हिची मार्किंग सिस्टीम थोडीशी वेगळी आहे, कारण याच्यामध्ये 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात आणि 4 पर्यायापैकी तुम्हाला एक निवडीचा असतो आणि एक निवडीचा देऊन त्या प्रत्येक पर्यायाला आयोगाने वेटेज दिलेलं आहे. कोणाला 2.5 मार्क दिला आयोग, कोणाला 2 दिल, कोणाला 1.5 दिल, कोणाला 1 दिला, असं काहीतरी त्याचं वेटेज दिलेलं आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर त्या वेटेज अनुसार आपल्याला मार्क पडतील, पण नेगेटिव्ह मार्किंग तशी आपल्याला येणार नाही. आणि हे गोष्ट तुम्ही थोडक्यात पेपर अटेम्प्ट करताना लक्षात ठेवायचं. तर पूर्व परीक्षेमध्ये हे 2 पद्धतीचे पेपर आपण एक खूप चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत. आता तुम्हाला व्यवस्थापनासाठी तुम्ही मोकळे झाले आहात. आता मला मॅनेज करायचं. आता तुम्हाला विषय कोणते आहेत हेही समजलंय, तुम्हाला इथे कोणते विषय आहेत हेही समजलंय. आता जेव्हा तुम्ही अभ्यासाची तयारी कराल तेव्हा ती निवड तुमची असेल आणि त्या निवडीच्या अनुसार तुम्ही तुमचं काय करणार, प्लॅनिंग करणार. तर हा झाला आपला पहिला टप्पा. आणि पहिला टप्पा म्हणजे कोणता, पूर्व परीक्षेचा हा टप्पा जो आपण समजलेला आहे. आता जिथे मेजर चेंज आहे, जिथे मेजर चेंज आहे आणि तोच म्हणजे कोणता, आपला UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, याचा जो ओव्हरव्ह्यू आहे मेन्सचा,
की कशा पद्धतीने राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही आपल्याला तयार झालेली दिसते आणि मुख्य परीक्षा ही कशी रचना केलेली दिसते त्याच्या संदर्भात आपण समजून घेऊया। आता लक्षात घ्या, या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा जो कार्यक्रम चालणार आहे तो 5 दिवसाची ही परीक्षा आणि 5 दिवसाच्या या परीक्षेमध्ये तुम्ही एकूण 9 पेपर लिखित स्वरूपात देणार आहात आणि ही जी लिखित स्वरूपात तुम्ही ही जी 9 पेपर देणार आहे ही पहिले ऑब्जेक्टिव्ह होती, आता हिच्यात डिस्क्रिप्टिव्ह किंवा आन्सर रायटिंग थ्रू तुमचं किती ॲनालिटिकल स्किल आहे ते टेस्ट करण्याची ही परीक्षा झालेली आहे आणि हा प्रत्येक 9 पेपर हा तुमचा किती तासाचा असेल 3 तासाचा आणि म्हणून 9 त्रिक 27 तासाचं लेखन तुम्हाला करायचं आहे। 9 त्रिक आपण म्हणू 9 पेपर प्रत्येक 3 तास म्हणून 27 तासाचं लेखन तुम्हाला 5 दिवसात करायचंय अशी ही रिग्रस परीक्षा आहे आणि एवढी रिग्रस परीक्षा पास करायची असेल तर नुसती मेहनतीच्या बळावर नाही तर ती व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंटच्या बळावर सुद्धा आपल्याला काढावी लागेल। 1750 गुणांचा हा 9 पेपराचा या 9 पेपर पैकी जे 7 पेपर आहेत या 7 पेपरला आपण एकूण मार्क जी पाहणार आहेत ती 1750 आहे। मग या 2 पेपरची मार्क किती, तर या 2 पेपरची मार्क आपल्याला दिसून येतात 600, पण ही 600 फक्त क्वालिफाईंग नेचरची पेपर आहेत। क्वालिफाईंग म्हणजे अर्हतकारी, इथे पण सुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त काही ठराविक गुण 25%, 75 ते 80 गुण घ्यायचे आहेत। 2 पेपर इथे आपल्याला दिसून येतील, सॉरी इथे दिसून येतील आपल्याला ही 2 पेपर आपल्याला दिसून येतील जी 600 मार्कासाठी आपल्याला लिहायची आहेत आणि प्रत्येकामध्ये आपल्याला जवळजवळ 25% गुण फक्त घ्यायचा आहे आणि हा 25% गुण आपल्याला ही क्वालिफाय केली की मग आपल्याला ह्या 7 पेपरला काय करायचं आहे, फेस करायचं आहे, ज्यांची एकूण गुणसंख्या ज्यांची एकूण टोटल ही 1750 असेल आणि त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं की ही 7 पेपर आणि या दोन्ही पेपरच्या संदर्भामध्ये आपल्याला रचना माहित असणं गरजेचं आहे। माझे खूप मित्र आज IAS आहे ते त्यांच्या मेहनतीच्या बळावर त्यांच्या स्ट्रॅटेजीच्या बळावर, पण तेही कधी कधी डिस्क्वालिफाय झालेले आहेत। 2-4 मुख्य परीक्षा देऊन जेव्हा ते पास झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एखाद दुसरी मुख्य परीक्षा या क्वालिफाईंग पेपरमुळे सुद्धा अडलेल्या आहेत। त्यामुळे यालाही निग्लेक्ट करायचं नाहीये आणि हे तर आपल्याला महत्त्वाचंच आहे कारण आपली पोस्ट याच्या बळावरच ठरणार आहे। तर सुरुवात करूया या मेन्सच्या संदर्भात समजण्यासाठी। आता सर्वात पहिले तुमच्या ओळखीसाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी इकडे मी साधारणपणे स्पेसिमेन टाकलेला आहे। स्पेसिमेन म्हणजे साधारणपणे मी नमुना टाकलेला आहे आणि हा नमुना मी UPSC चा घेतलेला आहे कारण MPSC ची अजून एकही नवीन पॅटर्न अनुसार परीक्षा झालेली नाही। ती आली की तेव्हा आपण तीही चर्चा करून घेऊया, पण UPSC चा रेफरन्स घेऊन तुम्हाला मी थोडक्यात काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करेल। तर सर्वात पहिले पेपर जो अर्हतकारी क्वालिफाईंग नेचरचा आहे तो म्हणजे मराठी भाषेचा। हा जो पेपर आहे या पेपरमध्ये आपल्याला साधारणपणे काही घटक त्यांनी सांगितलेले आहेत, 6 घटक आणि काही इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत। हे इन्स्ट्रक्शन्स असे आहेत की आपल्याला एखादा पेपर सोडवताना कोणकोणत्या गोष्टी समजणं गरजेचं आहे। जसं उदाहरणार्थ देवनागरी लिपीमध्येच लिहावं लागेल, तुमची भाषा इंग्रजी जरी घेतली असेल मीडियम मध्ये तरी इथे मराठी लिहावीच लागेल। त्याच्यानंतर सर्व प्रश्न अनिवार्य असतील, त्या प्रश्न उपप्रश्नांच्या समोर आपल्याला शब्द मर्यादा आणि गुण सुद्धा दिलेले असतील। साधारणपणे एक तक्ता आपल्याला देऊन दिलेला आहे, आयोगाने ऑफिशियल आहे, याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि जर तुम्हाला ही PPT PDF च्या स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये ही असेल आणि स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्ही या पॅटर्नला यूज टू नाही तुम्ही सारखी ती PDF बघून समजू शकतात की कसा तो पॅटर्न आहे। तर मराठीमध्ये आपण जर पाहिलं तर निबंध लेखन असेल, परिच्छेद आकलन असेल। निबंध जर पाहिला तर इथे निबंध तुम्हाला 100 गुणांसाठी लिहावा लागतो। परिच्छेद आकलन साधारणपणे 60 गुणांसाठी तुम्हाला लिहावं लागेल। सारांश लेखन प्रेसी रायटिंग साधारणपणे 60 गुणांसाठी तुम्हाला लिहावं लागेल। मराठी उतार्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर 20 गुणांसाठी, इंग्रजी उतार्याचं मराठीमध्ये भाषांतर 20 गुणांसाठी आणि परिपाठ व शब्दसंग्रह 40 गुणांसाठी। तर असं तुमचा हा काय असेल पेपर पॅटर्न। यामध्ये नेगेटिव्ह नाही कारण लिखित स्वरूपात आहे, त्यामुळे तुमची एक साधारणपणे चाचणी किंवा तुमचे पेपर चेक केले जातील।
तुमचा साधारणपणे जो पेपर आहे तो असा दिसेल. म्हणजे पहिला प्रश्न निबंध आहे ना, तर या निबंधाला तुम्हाला असं एका विषयावर 600 शब्दात लिहा आणि 100 गुणांसाठी तुम्हाला 600 शब्द लिहावे लागेल. निबंधाचा एक पेपर वेगळा सुद्धा आहे, पण हा भाषेमध्ये निबंध आहे. मराठी भाषेच्या क्वालिफाईंग पेपर मधला हा निबंध आहे. त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला एक 600 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. इथे निबंधाच्या गाभ्यापेक्षा भाषा चेक केली जाईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला उतार्याचा काळजीपूर्वक वाचन करायचंय आणि त्याचं संक्षिप्त भाषेत संक्षिप्त पद्धतीने एक थोडक्यात लिहायचंय 60 मार्कासाठी, किंवा त्याला साधारणपणे 12 तुम्हाला 5 प्रश्न 12 मार्काला प्रत्येकी असं काहीतरी इन्स्ट्रक्शन दिले जाईल आणि तुम्हाला लिहावं लागेल. तर ही स्पेसिमिन आपल्याला यूपीएससी ची दिसून येते, अशीच काहीतरी आपल्याला एमपीएससी ची सुद्धा दिसेल. तर ही रचना असेल. त्याच पद्धतीने आपण जर गेलो तर दुसरा अर्हतकारी पेपर इंग्रजी, जो परत 300 गुणांचा आहे. यामध्ये परत तुम्हाला काही 5 सेक्शन अटेम्प्ट करायचे. त्याच्यामध्ये पहिला आहे एसे, दुसरा आहे कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिव्हन पॅसेज म्हणजे उतारायचं, त्याच्यानंतर प्रेसी, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीचे चौथा आणि पाचवा. मग इथे तुम्ही इंग्रजी माध्यमातले मुलांनी तर इथे इंग्रजीतच लिहितील, पण मराठी माध्यमाच्या मुलांनी जी मराठी भाषा त्यांनी निवडली असेल परीक्षेसाठी, तर त्यांना हा पेपर सुद्धा इंग्रजीत लिहावा लागेल. आणि लक्षात घ्या, हा पेपर तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे आणि यामध्ये तुम्हाला गुण एकूण जे मिळवायचे आहेत ते एका ठराविक लेवलच्या वर 25% साधारणपणे आपल्याला दिसून येते जी क्वालिफाईंग, हे तुम्हाला दिसेल. आणि 3 तासात हे 2 पेपर तुम्ही क्वालिफाईंगचे द्याल. मग एकदा तुमचे हे पेपर तुम्ही क्वालिफाय केले, मग तुमचे आता किती पेपर येतील पुढचे 7. आणि हे जे 7 पेपर आहेत हे आता तुम्हाला बेस्ट लिहायचे आहेत. पहिले 2 पण बेस्टच लिहायचे आहेत, पण हे म्हणजे तुम्हाला जितकी ताकद आहे, जितकी समज आहे, जितकी भाषा आहे, जितकी तुमच्याकडे सादरीकरणाची ताकद आहे, सगळ्या ताकदीवर लिहायचंय. आणि ही 250 असे जर आपण पाहिले तर साधारणपणे 1 2 3 4 5 6 आपल्याला इथे घटक दिसून येतात. ऍक्च्युली 7 पेपर आहे, कारण हे जे 500 आहेत हे सुद्धा इथे 2 पेपर आहेत. 250 वैकल्पिक विषय जे 8 आणि 9, तसे 250 मार्काचे हे संपूर्ण पेपर आपल्याला काय करायचे आहेत, आता अटेम्प्ट करायचे आहेत. आणि प्रत्येक पेपर मध्ये आपल्याला काही विषयांची सूची दिलेली आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे. आता प्रत्येक विषयाला एक व्हिडिओ आपण काढणार आहे, म्हणजे तो सुद्धा तुम्हाला एक पूर्ण डिटेल कसा अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाची घटक कोणती याची ओळख करणारा हा काय आहे संपूर्ण व्हिडिओ तुमचा भविष्यामध्ये आपण टाकणार आहोत, म्हणजे काही दिवसातच. त्याच्यानंतर पहिला जो पेपर आहे या सूचीमध्ये पहिला पेपर, ज्याला आपण एसेचा पेपर असं म्हणणार आहे. या एसेची पेपरची रचना कशी, या पेपर स्ट्रक्चर जर पाहिलं तर आयोगाने दिलेलं आहे. यामध्ये निबंध लिहावा लागेल आणि हा निबंध 1000 ते 1200 या शब्द मर्यादाचा असेल. शब्द मर्यादा किती असेल, 1000 ते 1200. हा पेपर खूप महत्वाचा आहे, कारण पहिले जे निबंध होते ते फक्त भाषेत होते, पण इथले निबंध आपल्या मेरिटसाठी आहे, आपल्या गुणांसाठी आहे, आपल्या मार्क याचे कॅल्क्युलेट केले जातील. याच्यामध्ये पहिले 4 एसे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक एसेची निवड करायची आहे आणि 125 मार्कासाठी ते लिहायचे. या एसेची शब्द मर्यादा 1000 ते 1200. परत 5 ते 8 काहीतरी विषयांची सूची दिली जाईल, त्याच्यातनं एक निवड करायची आणि असे 2 एसे तुम्हाला लिहायचे. हे सुद्धा 1000 ते 1200, म्हणजे आपण 2000 ते 2500 शब्दाला पूर्ण करण्यासाठी 2000 ते 2400 शब्दाला पूर्ण आपल्याला या 2 एसेला मिळून लिहावे लागतील. जर यूपीएससी ची रचना पाहिली तर असे येतात. हा पेपर असा येतो, खंड म्हणजे सेक्शन येईल, ठीक आहे, घटक त्याच्यामध्ये 4 काहीतरी टॉपिक. आता इथे जर तुम्ही वाचलं मी तुम्हाला, लेंडिंग हँड्स टू समवन इज बेटर दॅन गिविंग अ डोल. इंग्रजीमध्ये किसी को अनुदान देने से उसके काम में हाथ बटाना बेहतर है. हिंदीमध्ये एमपीएससी मध्ये ही हिंदी भाषा नसून इथे तुम्हाला मराठीमध्ये टॉपिक दिलेला जाईल. आणि जर तुम्ही यूपीएससी जरी अटेम्प्ट केली तर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीच मिळेल, मात्र तुम्ही निबंध हे त्या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये लिहू शकतात. पण एमपीएससी मध्ये इथे इंग्रजी इथे हिंदी नसून मराठी भाषेमध्ये त्याचे टायटल दिले जाईल.
यातला एक निबंध घ्यावा लागेल, यातला एक निबंध, असे 2 निबंध 1000 ते 1200 शब्दाला तुम्हाला लिहावे लागतील. म्हणजे 10 पानं कमीत कमी लिहावं लागतील, जसं तुमचे अक्षर असतील त्याच्यावर. त्याच्यानंतर जो दुसरा जो आपल्याला घटक दिसेल, सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन म्हणजे हे घटक ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, हे जे 3 घटक आहे, या 3 घटकांबद्दल आता मी चर्चा करतो. म्हणजे 750 मार्क. सामान्य अध्ययन 4 याला मी सेपरेटली डील करतोय. तर सामान्य अध्ययन हे जे 3 घटक आहे, या 3 घटकाची रचना कशी आहे बघा. या 3 घटकांमध्ये आपल्याला दिसून येतो की जो सामान्य अध्ययन 1 आहे त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, भारतीय वारसा संस्कृती म्हणजे आर्ट अँड कल्चर आणि समाजशास्त्र आणि समाजशास्त्र या टॉपिकच्या बद्दल आपल्याला प्रश्न येतील. आणि ही प्रश्न किती येणार आहेत? ही प्रश्न 20 येणार आहे. त्याच्यानंतर जो दुसरा सामान्य अध्ययन आहे त्याच्यामध्ये प्रशासन, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध हे साधारणपणे घटक येतील. याच्यामध्ये सुद्धा किती प्रश्न येतील? 20 प्रश्न येतील. आणि मग जो तुमचा सामान्य अध्ययन 3 आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, जैवविविधता, आपत्ती व्यवस्थापन असे काही पॉइंट येतील. आणि इथे सुद्धा किती प्रश्न येतील? तर 20 प्रश्न येतील. आणि हे 20 प्रश्न आपण जर पाहिले तर हे 60 प्रश्नांचा हा जो पेपर आहे, हा 60 प्रश्नांचा पेपर आपल्याला सामान्यतः विचारले जाईल, जनरल भारताच्या संदर्भात विचारले जाईल. आणि जर एमपीएससी असेल, यूपीएससी मध्ये सामान्य आणि भारत, आणि एमपीएससी असेल तर महाराष्ट्र सुद्धा काही 12 अंशसह विचारले जाईल. तर या 3 पेपर मध्ये महाराष्ट्राचा सगळा भाग कव्हर होणार आहे. इतिहास तुम्ही भारताचा वाचणार आणि महाराष्ट्राचा सुद्धा वाचणार, असे हे पेपर असेल. आणि या पेपरची रचना आपण जर पाहिली तर या पेपरची रचना आपल्याला अशी दिसून येते. या पेपरमध्ये आपल्याला एकूण 20 प्रश्न मी सांगितले तुम्हाला. आता या 20 प्रश्नांपैकी लक्षात घ्या, ही जी पहिली 10 प्रश्न आहेत, ही पहिली 10 प्रश्न 10 मार्क्ससाठी आहेत. आणि पुढची जी 10 आहेत 11 ते 20 ही 15 मार्क्सची काय आहेत? प्रश्न आहेत. इथे प्रश्न संख्या सुद्धा देऊन ठेवलेली आहे, 10 आणि 10 हेच लिहिले मी इथे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला शॉर्ट आन्सर असं म्हणता येईल आणि आपल्याला लॉंग आन्सर आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. हे मी सांगतोय. शॉर्ट आन्सर म्हणजे 10 गुणांसाठी, आणि 10 गुणांसाठी आपल्याला जी शब्द मर्यादा आहे ती 150 शब्द आहे. आणि लॉंग आन्सर 15 मार्कची जे काही प्रश्न आपल्याला असतील तर त्यांची शब्द मर्यादा ही साधारणपणे 250 शब्दाची आहे. म्हणजे 2 प्रकारचे हे प्रश्न आपल्याला येतील, 10 गुण, 15 गुण आणि 150 शब्द आणि 250 शब्द. आता ह्याची प्रॅक्टिस करावी लागेल की माझे 150 शब्द म्हणजे किती, माझे 250 शब्द म्हणजे किती. आता 150 आणि 250 प्रत्येक वेळेस आपण मोजत नाही बसायचं, साधारणपणे इतके आपल्याला कव्हर करायचे. 150, 5-10 शब्द मागे, 5-10 शब्द पुढे चालतात, पण अंदाज आपल्याला हा घेऊन चालायचा आहे की मी 150 शब्द म्हटल्यावर 2 पानं आहे का माझे 1.5 पान आहे. आणि या शब्द मर्यादावर आपल्याला 1 ते 3 पेपर काय करायचा आहे? अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा तो म्हणजे कोणता? पेपर क्रमांक 7 किंवा सामान्य अध्ययन 4 असं म्हणतो. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा हा जो पेपर आहे, हा नवीन असणारा हा जो पेपर, या पेपरच्या संदर्भामध्ये आपल्याला पुढचं समजून घ्यायचं, कारण ह्याची रचना थोडीशी आयोगाने वेगळी दिलेली. या प्रश्नांमध्ये किंवा हा जो प्रश्नपत्रिका येणार आहे, ही प्रश्नपत्रिका तुमची 2 सेक्शन, सेक्शन ए आणि सेक्शन बी या 2 सेक्शन मध्ये डिवाइड असेल, 2 खंडांमध्ये. याच्यामध्ये आपण जर पाहिला तर जो सेक्शन ए आहे तुमचा तो 130 गुणांसाठी येणार आहे आणि सेक्शन बी जो आहे तो 120 गुणांसाठी. यालाच केस स्टडीज किंवा आयोगाने जो शब्द वापरला आहे तो म्हणजे घटना, प्रकरण हा शब्द आहे. आणि आपल्याला इथे 120 प्रश्नांसाठी काय येणार आहे? टोटल हा सेक्शन येणार आहे. आता इथे जे प्रत्येक प्रश्न आहेत, हे प्रत्येक प्रश्न आपल्याला 10 मार्करसाठी आहे. हा प्रत्येक प्रश्न किती आहे? 10 मार्करसाठी. आणि इथे प्रत्येक प्रश्न आपल्याला किती आहे? 20 मार्कासाठी. किती आहे? 20 मार्कासाठी. आता बघा, पहिल्याच्या पेपरमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला 10 मार्करसाठी आपण किती शब्द लिहितोय? 150. त्यामुळे 10 मार्करसाठी इथे 150 शब्द असणार आहे. आणि 15 मार्करसाठी आपण 250 लिहितोय पहिल्याच्या पेपरमध्ये, पण इथे 20 मार्करसाठी सुद्धा 250च आपल्याला शब्द लिहायचे. का असं? कारण याचे प्रश्न जरा मोठे असतात, वाचायला वेळ घेतो, म्हणून याची शब्द मर्यादा कमी ठेवून
मार्क जास्त ठेवलेले आहेत आणि म्हणून 20 गुणांसाठी 150 शब्दापर्यंत आपल्याला हे उत्तर लिहायचे. तर आपल्याला 100 आणि 150चं समजलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न आयोग म्हणे की ह्याला सुद्धा मी 10 मार्करलाच विचारणार आहे. किती विचारणार आहे? 10 मार्करला. म्हणजे हे टोटल आपल्याला 150 शब्दासाठी लिहायचे. पण या 150 शब्दांसाठी तुम्हाला 1 2 3 4 5 असे 5 व्याख्या, डेफिनेशन म्हणा, शॉर्ट क्वेश्चन म्हणा, असे लिहावे लागतील. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर जर 150 शब्द जर 5 गोष्टींसाठी लिहायचे तर आपल्याला लक्षात घ्यायचंय की साधारणपणे प्रत्येक शॉर्ट नोटला, प्रत्येक व्याख्याला 30-30 शब्द लिहायला येईल. तर इथे मी तुम्हाला हे विभाजन करून दिलेलं आहे की या पहिल्या प्रश्नांनी प्रत्येक डेफिनेशन, व्याख्या किंवा काही आयोग विचारेल त्याच्यासाठी 2 गुण कदाचित आयोग देईल आणि 30 शब्दाची मर्यादा तुम्हाला राखीव ठेवावी लागेल. ही आयोगाने दिलेली इन्स्ट्रक्शन नाही, ही मी तयार केलेली इन्स्ट्रक्शन आहे. आयोग फक्त एवढंच सांगतं, पण आपण साधारणपणे गणिताच्या आधारे काढू शकतो की पहिल्या प्रश्नांमध्ये छोट्या छोट्या व्याख्या 2-2 गुणांसाठी माझ्या असतील आणि 30-30 शब्द मर्यादा लावावी लागेल मला. आणि ही जर डिटेलिंग तुम्हाला माहित असेल तर मग आता तुम्हाला प्रश्नांची पूर्ण पॅटर्न आणि पद्धत समजलेली आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला समजलेलं आहे की 10 मार्करसाठी किती शब्द, 20 मार्करसाठी शब्द किती. 20 मार्कर माझा फक्त पेपर 4 मध्ये आहे आणि तो सुद्धा 7, 8, 9, 10, 11, 12 या क्रमांकावर आपल्याला दिसून येतो. आणि 10 मार्कर साधारणपणे येणारे प्रिलिम्स मध्ये पॉझिटिव्ह कुठे, निगेटिव्ह कुठे, कुठे निगेटिव्ह नाही, ही संपूर्ण रचना आपण या परीक्षेच्या बद्दल काय केलेली आहे, समजलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही परत परत पहा, याला स्ट्रक्चरला समजून घ्या. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही कागदावर लिहून काढा आणि जरी तुम्हाला परत ह्याच्या पलीकडे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. कोणतीही गोष्ट तुम्हाला जर अडचणीची वाटत असेल तर तुम्ही आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात, 788 799 28 34, किंवा एक दुसराही नंबर आहे ज्याच्यावरही तुम्ही संपर्क साधू शकतात, 99 75 80 61 27. कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला जर सहाय्यता पाहिजे असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंट, फोन, व्हॉट्सअप थ्रू आम्हाला विचारू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नव्हे तर मॅनेजमेंटचा सुद्धा एक पार्ट आहे. कारण शेवटी जिल्हा सांभाळायचा आहे, एखादा छोटा एरिया सांभाळायचा आहे. जर व्यवस्थापन येत नसेल तर तुम्हाला घेण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे ही एवढा मोठा अभ्यासक्रम तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजीने अप्रोच करा, व्यवस्थित मॅनेज करा आणि मग या परीक्षेला तुम्ही सामोरे जा. तर हा एवढं सांगून मी आपला व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद मित्रांनो.